नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत पात्र असलेल्या आणि मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो महिलांना लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. म्हणजेच की मे 29 झाले तरीसुद्धा मे महिन्याचा हप्त्याचं अद्याप वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि याच कारणास्तव होतं म्हणजेच की निधीची उपलब्धता या योजनेचा हप्ता वितरित करण्यात अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 28 मे 2025 रोजी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. या संदर्भातील दोन महत्त्वाचे GR 28 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल 28,290 कोटी रुपयाची निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच तरतुदीमधून 2,984 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याचबरोबर आदिवासी विभागाच्या माध्यमातून सुद्धा योजनेच्या अनुदानासाठी आणि वितरण करण्यासाठी हप्त्याचं वितरण करण्यासाठी 3,240 कोटी रुपयाचा निधी हा तरतुदी करण्यात आलेला आहे आणि याचपैकी सुद्धा योजनेचे आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण करण्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयाचा निधी हा 28 मे 2025 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. आता हे दोन्ही निधीचे वितरण करण्यात असल्यामुळे हे काही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी असतील अशा महिलांना लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 1,500 रुपयाचा अनुदान PM किसान व आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र महिलांना लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मात्र 500 रुपयाची रक्कम या निधीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. म्हणजेच की ज्या बहिणींना ह्या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील त्याच बहिणींना 500 रुपये मिळणार आहे. बाकी सगळ्या इतर बहिणींना 1,500 रुपयेच मिळणार आहे. 2 दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाऊ शकतं. याच संदर्भातील अपडेट लवकरच आता महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. वट सावित्रीची पौर्णिमा हा सण येत आहे. या सणाच्या पूर्वीच निधीची तरतूद झाल्यामुळे आता लवकरात लवकर हा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे. या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.